3M कंपनीने आपल्या एम्प्लॉईजला आठवड्यात 15% वेळ स्वतःच्या प्रमाणे वापरण्याचं म्हणजे मुभास देऊन टाकली, परवानगी दिली. ते म्हणाले बाबा हे 15% वेळ तुम्हाला जसा वापरायचं तसा वापरा. यामुळे पोस्ट इट नोट सारखी $1 बिलियन प्रोडक्ट्स तयार झाले. नमस्कार, मी अविनाश चाटे, कॉर्पोरेट कोच म्हणून काम करतो. 1948 मध्ये काय झालं, 3M नावाची जी कंपनी आहे त्यांनी एक पॉलिसी सुरू केली. टेक्निकल एम्प्लॉईजला 15% वेळ स्वतःचे इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट्स किंवा काहीतरी करण्यासाठी वेळ देऊन टाकला की तुम्ही जसं वापरायचं तसं वापरा. या इनोव्हेशन टाईममध्ये स्कॉच टेप जे असतात किंवा पोस्ट इट नोट्स जे असतात ते अचानक तयार व्हायला सुरू झालं. कोणीतरी त्याला इनोव्हेट करून टाकलं आणि 3Mचा हा नियम गुगल सारख्या कंपनीत पण कॉपी पेस्ट केला गेला. हो, मी बरोबर बोलतोय. 3Mचा रूल हा गुगलमध्ये नंतर कॉपी पेस्ट केला गेला. गुगलचं जे जीमेल आहे ते 20% टाईममधून तयार झालेलं आहे. म्हणजे गुगलने पण असंच काहीतरी केलं, त्याच्यातून जीमेल तयार झालं होतं. तुमच्या कंपनीमध्ये इनोव्हेशनसाठी वेळ आणि फ्रीडम नाही आहे का? तर 3Mच्या उदाहरणातनं तुम्ही आणि तुमच्या टीमने शिकणं गरजेचं आहे की तुमच्या लोकांना स्वातंत्र्य विचार करण्यासाठी, एक्सपेरिमेंट्स करण्यासाठी, त्यांना आयडियाज सुचण्यासाठी वेळ देणं गरजेचं आहे. असा वेळ काढा की ज्याच्यामध्ये ते इनोव्हेशन्स करायला सुरुवात करतील. कर्मचाऱ्यांना क्रिएटिव्ह फ्रीडम दिल्यानंतर ते एक्स्ट्रा ऑर्डिनरी प्रोडक्ट बनवू शकतात. थोडंसं अनस्ट्रक्चर्ड वेळ हा वेस्ट नसून तुम्हाला वाटेल हे काय टाईमपास आहे, वेस्ट नाही आहे. इनोव्हेशनसाठी सर्वोत्तम तुमच्या ऑफिसमध्ये ही आयडिया ठरू शकते. तर असं काही तुम्हाला करायचं असेल, क्रिएटिव्ह फ्रीडम काय असतं, हे कसं आपल्या ह्याच्यामध्ये बिंबवायचं, इनोव्हेशन कल्चर कसं आणायचं, तर मला ईमेल करा फॉर कन्सल्टिंग अँड टीम बिल्डिंग ट्रेनिंग.